माहितीये. थँक्यू. तरीच मी म्हणते कपडे का चेंज थँक्यू सो मच. थँक्यू. तरीच मी म्हणते कपडे का चेंज थँक्यू सो मच. चिंब ओलावला वाट ओलांडुनी आज आला सरी गंध हा घेऊनी मौन झाले तुझे रेशमी स्पर्श हे लागले दरवळू भास हे तुझे आभास हे भास हे तुझे आभास हे भास हे तुझे आभास हे भास हे तुझे आभास हे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सगळ्यात आधी हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. आणि मी आज अशा कलाकाराला तुमच्यासमोर घेऊन येत आहे ना, जिने छोटा पडदा गाजवलाय आणि ती आत्ताही गाजवते. ती तुमच्या सगळ्यांची लाडकी म्हणजे पारू. आणि आज ती कोणासोबत आहे तर तिच्या खऱ्या आयुष्यातील आदित्य सोबत आहे. म्हणजे माझ्यासोबत कोण आहे तर शरयू आणि जयंत सरेत. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. कसं सुरू आहे म्हणजे आज ते आले, आम्ही खूप खटाटोप केलाय तर त्यांना आणि मला माहितीये. पण तुला कसं वाटलं की सुट्टीच्या दिवशी ते तुला खास भेटायला आलेत? ऑफकोर्स चांगलं वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला दोघांनाही सरप्राईजेस द्यायला आवडत नाहीत. हो. मला आवडतं surprise प्लॅनिंग द्यायला, करून. पण ह्याला असतं की तू येशील मला भेटायला, कधी पण उठून येशील, पण मी तेव्हा पाहिजे ना तिथे. त्यामुळे आम्हाला दोघांनाही सरप्राईज द्यायला आवडत नाही. पण आजचं एक खास सरप्राईज तुम्ही मला दिलं आणि ते मला भरपूर आवडलं. म्हणजे तुझा टर्न आहे. हो, तेव्हा मी फोन केलेला ना तेव्हा पहिले असंच होतं की तिला आवडेल ना, हा. तसं होईल ना ऍडजस्ट. म्हणजे तिथून ती सगळी सुरुवात झाली. खूप प्लॅन चेंज झाले आणि त्याच्यानंतर हा भरपूर सक्सेसफुल झाला. पण तुला आता थँक्यू किंवा काही म्हणायचं असेल तर काय म्हणशील? थँक्यू तर म्हणणारच आहे मी. थँक्यू, तू आलास, एवढं सगळं माझ्यासाठी फ्लावर्स आणले, फुलं आणली आणि मला फुल पण बनवलं. फुल पण बोला. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच. आणि आता नेक्स्ट टाइम तू पुढचं आयुष्यभर रेडीच राहा की मी तुला असे छान छान सरप्राईजेस देत राहणार. वा, किती वा, मस्त. थोडीशी धमकी पण आहे आणि अच्छा. सांगते पण की तुला पण सरप्राईज मिळू शकतात. ठीक आहे, पण- आय एम रेडी. पण लग्न झालं, 1.5 वर्षाचा हा प्रवास आणि एकंदरीत प्रेमाचा प्रवास कसा सुरू आहे दोघांचा? बापरे, इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हे सांगणं म्हणजे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीनं हे चालतं. दिवस रात्र हे शूट करतात, मी दुसरीकडे शूट करतो. ह्याच्यामध्येच जे काही आमचं थोडंसं विश्व असेल ते 1-2 मिनिटाचं फोनवरती बोलणं आणि व्हिडिओ कॉल करणं, बस याच्यावरतीच. आणि मध्ये सुट्टी अचानक भेटते हिला, त्यावेळी मग मला मी जिथे असेल तिथून मला इकडे पोचावं. पण माझ्यासाठी ना ते अर्धा सेकंडचा व्हिडिओ कॉल किंवा 1 मिनिटाचा व्हिडिओ कॉल पण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण तेवढं जरी बघितलं तरी मला छान वाटतं. वा. पण तुम्हाला थोडस मागे घेऊन जाते. मित्र-मैत्रीण म्हणून पहिल्यांदा एकमेकांना भेटलेला तो दिवस आठवतो आणि कसा होता आणि कशी सुरुवात झाली फ्रेंडशिप साठीची? फ्रेंडशिप सचच पहिलं स्टार्टिंगला तर काही नव्हतं. मी सांगू हा, काय, सांग. सेटवर माझ्याकडे बघायचं पण नाही. सेटवरती मी कोणाशीच असं प्रोफेशनल जे काय हे आहे ते बाळगूनच असायचं लांबून. एकदम प्रोफेशनल त्याचं त्याचं काम करणार आणि बाजूला होणार. आपण जर काही विचारायला गेलो तेवढंच मोजकंच उत्तर देणार आणि बाजूला होणार. So मला असं व्हायचं की अरे सेटवर असताना तू आपलं शूटिंग सुरू असताना कधीच माझ्याकडे बघितलं नाही. ते मदत लागली तर पळत पळत येणार. बाकी काही नॉर्मल गप्पा मारायचं असेल किंवा काय तर नाहीच. पण कधी भेटलात? आय थिंक अराउंड 2019 एंडला वगैरे असं. त्यावेळी जरा काही त्यांच्या फॅमिली
इश्यूमुळे मी कदाचित इंटरॅक्शन चालू झालं असेल. तेव्हा आम्ही तर टच मध्ये होतो, पण हम्म. मग फॅमिली इश्यूज काही होते, त्यामुळे मग आमचं कॉन्टॅक्ट वाढला आणि मग त्याने भरपूर आम्हाला हेल्प केली, काही गोष्टी हम्म. झाल्या. सो आमचं फॅमिली पण दोघांच्या त्यामध्ये नाही, इन्व्हॉल्व होतं. एकत्र झाले, मग तिथून मग जरा Yes. हे झालं की बाबा आता काही साथ सुटू शकणार नाही. चिटकली ती. तेच म्हणायचं होतं की पहिले फ्रेंडशिप होते, मग आपण क्लोज फ्रेंड्स बनतो, बेस्ट फ्रेंड्स बनतो, आणि त्याच्यानंतर एक प्रियकर हा, किंवा तो हा, प्रवास सगळा सुरू हा, होतो. हा, हा. तर तो बेस्ट फ्रेंड ते प्रियकर Okay. हा प्रवास कधी खरा सुरू झाला आणि कधी ठरलं की आता आपण रिलेशन मध्ये येऊया? 2020 नंतरच तिथूनच हा, चालू झालं. मग आम्ही 20 पासून- बाहेर फिरत होतो किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी जात होतो. 20 पासून हम्म. 22-23 पर्यंत ते हम्म. सुरूच होतं. वेगवेगळ्या एक ठिकाणी स्टेप वाढत गेली. ट्रेकिंगला जाणे किंवा सगळ्यांसोबत बाहेर फिरायला जाणे, त्यामध्ये ते वाढत गेलं. म्हणजे 2019ला तुम्ही भेटलात ते सूर सपाटा या चित्रपटामुळेच. हम्म. सेटवर तिने तर सांगितलं, पण ती तुमच्याशी कशी वागायची किंवा तुमचा तिच्याशी कितपर्यंत संबंध यायचा? तुम्ही तर बोलायचे नाही, पण ती हा. तर बोलायला यायची. हा, ती बोलायची की बाबा पुढे काय आहे, किंवा कधी शूट आहे माझ्याही किंवा मनात काय. नव्हता तेव्हा हा. काही. मी फक्त असं होतं की अरे आपले प्रोड्युसर सर आहेत, मग हे असं बोलत का नाहीये, आपण काही विचारलं तरच बोलतात, बाकी काही बघत नाही कोणाकडे किंवा काही, असं मला व्हायचं. सो मी असं नॉर्मल प्रश्न काही असेल तर मी विचारायला जायचे. पण बोलण्याची सुरुवात जसं सांगितलं की फॅमिली इश्यू किंवा काही मदत केल्यामुळे झाली, पण त्याच्यानंतर तो बॉन्ड किती खुललाय आणि एकदम असं घट्ट होतो ना की आता आपण साथ नाही सोडली. तो बॉन्ड कधी तयार झालाय एक्झॅक्टली? म्हणजे 2019 नंतर झाला, पण ती प्रोसेस कशी होती? आय थिंक ह्याच्यामध्येच लॉकडाऊन मध्येच ते Lockdown. कळालं की बाबा की आता पॉसिबल नाहीये, की कशा पद्धतीनं म्हणजे कितीही लांब राहिलं तर मग कसा प्रॉब्लेम येऊ शकतो हे तिला पण कळायला लागलं आणि मग मला पण कळायला लागलं की बाबा ही त्या एका प्रॉब्लेम मध्ये पडली तर त्यातून ती कशी बाहेर निघेल. Yes. तिला माझ्याशिवाय कोणी हेल्प करायला नव्हतं, त्या गोष्टी होत म्हणजे आजही तेच आहे ना की कोणीही त्यांच्याशिवाय हेल्प करायला नाहीच आहे. नाही. नाही, किंवा मला असं विश्वास नाही बसत की नाही कुणी मला यामध्ये मदत करू शकेल का, किंवा मला जर विश्वास असेल तर हाच मला व्यवस्थित मदत करू शकेल. त्यामुळे येस, आधी पण- तेच होतं, आताही तेच. जास्त बोलण्याचा पुढाकार कोणी घेतलाय? बोलण्याचं म्हणजे कसं, म्हणजे आता बोलणं, कारण की संवाद नाही झाला तर प्रेम कसं वाढणार? हा तसंच माझ्या मते हीच, मीच. दुसरं काय हे नाही, हीच म्हणजे सपोज कधी मध्ये एक गोष्ट आली होती की होईल का नाही किंवा नाही वगैरे, तर त्यावेळी तिचं एक ठाम मत होतं की नाही, म्हणजे लग्नाशिवाय दुसरं ऑप्शन नाही. मग ती ठाम होती म्हणून त्या गोष्टी झाल्या, नाहीतर ते झालं नाही. प्रपोज कोणी कोणाला केलंय आणि कशा पद्धतीने केलंय ते? नाही बघा, हे कसं आहे, फ्रेंड्स मध्ये असताना ते हळूहळू कळलेलं आहे की बाबा आता आपण काय म्हणतात ते मेड फॉर इच अदर वगैरे, ते हळूहळू कळल्यानंतर ते प्रपोज करायला लागतच नाही. ते ऑटोमॅटिकली कळतं की बाबा मी तू एकमेकाशिवाय राहू शकत नाही. मग लग्नासाठी कोणी विचारलं पहिल्यांदा? लग्नासाठी म्हणलं तर ऑफकोर्स तूच आठवत रेडीच होते. तू बोल फक्त आपण लग्न करूया. ओके, ते मग म्हणजे थोडक्यात ही रेडी होते. मग त्यानंतर मग मी डिसाईड केलं की ठीक आहे, आता घरचे पाठीमागच लागलेत, तर आता मग लग्नाला ऑप्शन एकमेव हीच आहे. मग विषय क्लोज करून टाकू. ऑप्शन म्हणजे एकमेव आहे, मग दुसरीकडे शोधण्यापेक्षा बाबा हीच आहे बाबा, चला. मग घरी सांगून टाकलं की बाबा असं असं आहे. मग ते म्हणे तू आम्हाला दुसरं काही ऑप्शन दिलंच नाही, तर हीच ओके, चला विषय क्लोज. मग लगेच घरचे पण रेडी, घरचे रेडी, हिच्या घरचे पण रेडी, लगेच लग्न. पण घरी सांगितलं तेव्हा एकंदरीत प्रतिक्रिया काय होती? म्हणजे त्यांनी घरी सांगितलं, तूही घरी सांगितलं, दोघांच्या घरून काय प्रतिक्रिया होती? आणि पहिल्यांदा घरी कधी नेलेलं एकमेकांना? अरे बापरे, हिला मला नेलं आठवतंय, होतं. हा, मी ग्रीन कलरची साडी नेसली हो, होती हो. आणि आम्ही दोघंच गेलो होतो आणि याचे काही फ्रेंड्स होते. सो सांगोला. सांगोल्याला आम्ही गेलो होतो. येस, घरी भेटायचंय, आई बाबांना तुला बघायचंय. माझ्यासोबत माझी आई पण नव्हती. हा. सगळा विश्वास ह्याच्यावर टाकून, ह्याच्या फ्रेंड्सवर टाकून आम्ही गेलो होतो आणि घरी घेतलो होतो. हा.
23 मध्येच ना सुरुवातीला. हा सुरुवातीला म्हणजे लग्नाच्या एक 4 महिने अगोदर. 4 पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या हिला घेऊन? नाही पहिले तर असं होतं की ती ओळखतच नाही आपण, कसं काय गोष्टी होतील. म्हणलं सगळं ओळखाल तुम्ही, एकदा भेटा मग त्यानंतर गोष्टी होऊन जातील. मग ज्यावेळी पहिल्यांदा भेटले त्यावेळी हिचा पुढाकार हा होता की म्हणजे चांगुलपणा हा होता की भेटल्यानंतर आपण चुपचाप बसतो किंवा काय हो. लाजतो. ही अशी दाखवत होती की बाबा हे वर्षानुवर्ष ओळखते सगळ्यांना. हा त्यामुळं त्या बाबतीत मी हिला मानतो की तिनं सगळ्यांना बोलकं केलं आणि असं वाटू दिलं नाही की बाबा पहिल्यांदाच भेटलो. आणि तू त्यांना पहिल्यांदा घरी कधी नेलं आणि त्यांच्याविषयी काय घरातनं प्रतिक्रिया आल्या? ओके, त्यांच्या घरी तर ते ओळखतच होते सगळे काय. हो. सुरुवातीपासून. हा सुरुवातीला ते पण शॉक झाले की असं कसं कसं, गोष्टी काय? होतील वगैरे काय काय. त्यांनी पण ते ऍक्सेप्ट करायला थोडं दिवस वेळ घेतला, लागला. पण ते झालं, ते गोष्टी क्लिअर झाल्या. कारण मी पण त्यांना की आम्ही दोघं काही मागे हटणार नाही, त्यामुळे ठीक आहे त्यांना करायचं, आपण त्यांना पाठिंबा देऊ. हा त्यांना तरी मी बोललो होतो त्यांच्या आईला वगैरे की तुम्हाला सगळ्यांना ओके असेल तरच आपण पुढे जाऊ, नाही तर ते करण्यात काय अर्थ नाही. कारण एक कोणीतरी मॅच्युअर असलं पाहिजे ना. हो. मग कोण आहे मॅच? कोण म्हणणार? तर त्या गोष्टी सगळ्यांचा विचार घेऊनच ते पुढे गेलो. मग मी आमच्या घरचे असो नाही तर त्यांच्या घरचे असो. पण जेव्हा आपल्याला प्रेम होतं ना तेव्हा आपण पहिले मित्रमैत्रिणींचे सल्ले घेतो किंवा हो, त्यांना हो, सांगतो. बापरे. तुम्ही कोणाला सांगितलेलं? माझे जे बालपणीचे मित्र आहेत, प्रवीण असो, मज्जू असो किंवा हे अविनाश असो, किंवा ह्यांना आम्ही ऑलरेडी डिस्कशन मध्ये येतं ना की काही असं आहे. specific ज्यांना हा माहित होतं. माहित होतं. त्यांनी पण हेच म्हणलं की घ्या आता चान्स, दुसरा काय. ही ऑलरेडी भेटली पण होती त्यांना, त्यामुळे त्या गोष्टी त्यांचं पण काय पॉझिटिव्ह आला आमचं. पण घरात एक सिच्युएशन येतं तेव्हा आपल्याला मदत करणारं कोणीतरी पुढे येतं, तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं, आपल्याला धीर मिळतो आणि त्याच्यानंतर प्रोसेस सुरू होते आणि लग्नापर्यंत जाते. असा साथीदार मिळालाय जो वाईट काळातच भेटलाय, याचा किती आनंद होतो. ऑफकोर्स चांगलं, म्हणजे कारण खूप डिफिकल्ट आहे की वाईट सिच्युएशन मध्ये कोणीतरी आपल्या सोबत राहणं. सो हा प्रत्येक वेळेला म्हणजे वाईटच गोष्टी बऱ्यापैकी घडत होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी हा माझ्या सोबत होता. त्यामुळे मला गॅरंटी आहे की चांगल्या गोष्टींमध्ये पण हा माझ्या सोबत असेल आणि वाईट तर असतोच. येस. पण मे बी तुमच्या लग्नाच्या वेळेस तुझी मालिका सुरू होती, पिंकीचा विजय असो, ती मालिका तू अचानक सोडली. ते काय कारण होतं? म्हणजे ते कोणालाही माहिती नव्हतं की असं काय झालं. काही जणांचं असं म्हणणं आहे की माझं लग्न झालं तेव्हा, त्यामुळे मग मी किंवा serious नवऱ्याने होते किंवा किंवा हजबंडने सांगितलं की सांगितलं की काम नको करू. घरच्यांनी फोर्स केला की काम करू नको, पण असं काहीच नव्हतं. माझे काही ऑफिशियल रिझन्स होते त्याच्या मागे, ते मी आता सगळ्यांसमोर नाहीच सांगू शकत. सो त्या रिझन्समुळे ते रिझन आपण चॅनलला सांगण्याचा पण प्रयत्न हा. केला, पण ते ते वेळोवेळी स्वतः म्हणजे नाही 4-5 झालं. वेळा सांगितलं, पण त्यांनी ते निग्लेक्ट केलं. त्याला ऑप्शन नाही येतं काय किंवा बोलू. त्यावरती परफेक्ट सोल्युशन नाही निघालं, त्यामुळे हम्म. ते सगळं मिसअंडरस्टँडिंग आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे मग मला ती मालिका सोडावी लागली. ओके. पण मालिका सोडण्याच्या आधी जे गुपचूप पद्धतीने तुम्ही लग्न केलंय आणि 1 वर्षाने डायरेक्ट फोटो टाकून असं बॉम्बस्फोट केला सोशल मीडियावर की अरे 1 वर्ष आधी पारूचं लग्न झालं, अशाच Right. सगळीकडे तेच झालेलं. तर हे लग्न लपवण्यामागचं कारण काय होतं? ऍक्च्युली पिंकीचा विजय असं चालू असताना आमचं असं ठरलं होतं सगळ्यांना सांगून किंवा प्रोडक्शन किंवा यांना की बाबा ते कुणाला जास्त डिस्क्लोज नाही करायचं आणि एक 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर आपण डिस्क्लोज करू. मग ते लग्न झालं आणि कुणाला काही माहिती नव्हतं, म्हटलं 3 महिन्यानंतर करावं. पण तेवढ्यात ते आम्ही मालिका पण सोडली आणि म्हणलं आता हे करून काय उपयोग नाही, सांगून काय उपयोग नाही. त्याला एक ओकेजन पण पाहिलं ना चांगलं, जेणेकरून बाबा ह्या ओकेजनला आपण सांगतो. म्हटलं चला अजून एक 4 महिने जाऊ द्या पुढे. तर डिले होत गेला आणि मग तेवढ्यात ती पारू सिरियल पण चालू झाली. मग म्हणलं ही टेलिकास्टच्या वेळेस आपण करावं. Yes. आणि टेलिकास्ट आय थिंक जानेवारी होतं. आणि मग त्यानंतर म्हणलं ठीक आहे, हे पहिलं हे आलं तर अजून 2 महिने थांब आणि तोपर्यंत अॅनिव्हर्सरी आली. ते बेस्ट होतं. पण ती लग्नाची एक प्रोसेस कशी झाली आणि कशा पद्धतीने? ऑफकोर्स लग्न आलं, तामझाम येतो, काही ना काही किस्से घडतात. काही नाहीये, सिम्पल आहे. लग्न आम्हाला असं कळतंय की पुढच्या एक 6 दिवसामध्ये लग्न आहे. हिला बापरे. सुट्टी आहे, हा. 4 दिवसाची सुट्टी ओके झालेली आहे. आम्ही मग
पळतोय, हिचे काहीतरी हिची बहीण किंवा हिची फॅमिली हिला हेल्प माझी करत असेल. शॉपिंग सगळी ऑनलाईन शॉपिंग झाली. म्हणजे माझी आई माझी ताई ते सगळे ऑनलाईन, सगळं ऑनलाईन. आणि मी सेट वरती शूट करते. शूट करता करता मध्ये मध्ये व्हिडिओ नाही बरोबर, हे ओके चला. घेऊन टाक असं वगैरे माझी शॉपिंग होते. कारण आमचं डिसाईड होतं की हा लुक करायचा. ओके. सो मग मला फक्त हे मटेरियल पाहिजे, तो ब्रॉच पाहिजे किंवा हे ऍक्सेसरीज पाहिजे असं आमचं ठरत होतं फोनवर. सो माझी सगळी शॉपिंग माझी फोनवर झाली, व्हिडिओ कॉलवर. मी फक्त एखाद वेळेस मेजरमेंट साठी गेले असेल. सेम आमच्या घरचे पण एक आठवड्या अगोदर सगळ्यांनी स्टार्ट Shopping केलं केली. की बाबा हे असं आहे. आणि अच्छा, त्यांना म्हणजे तर विश्वासच बसत नव्हता की आम्ही लग्न करतो, कारण त्यांना असं वाटलं की ते फिरायला येतात. आम्ही एका मुळशीच्या इथे मस्त रिसॉर्ट बघितलं होतं हा. आणि सेम असंच आहे, ह्याच्यापेक्षा पण मी म्हणू शकतो छानपैकी. आणि तिथे आम्ही छान केरबाची वाडी, ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथेच 2 दिवस आम्ही सगळ्यांना, माझ्याकडचे एक 15, ह्यांच्याकडचे 15 जण असे मिळून आम्ही तिथे लग्न हे केलं. पण जसं तू म्हणाली माझ्या लग्नातला एक मोठा किस्सा आहे, कोणता आहे तो किस्सा? ऍक्च्युली हा जास्त चांगला चालू. आता ते दुःखाचं आहे का काय आहे मी काय बोलू शकणार नाही, पण 2 दिवस अगोदर किंवा सुट्टी मिळाली, एक दिवस अगोदर सुट्टी मिळाली, परवा लग्न आहे. हा. ओके. आणि 1 दिवसच बाकी हिला प्लॅनिंग करायला. मग हे गडबड मध्ये ना लेट नाईट करून घरी पोहोचले. दुसऱ्या दिवस ते एकच दिवस तिला प्लॅनिंगला आहे आणि रात्री तिचे काहीतरी मेहंदीचं प्रोग्राम आहे, राईट. तिला दिवसा गेली ह्याला काय म्हणतात सलॉन मध्ये, आणि तिथे तिने काहीतरी चेहऱ्याचं वॅक्स केलं आणि तिने काहीतरी ते वेगळं काहीतरी केमिकल चुकीचं वापरलं. अख्खा चेहरा पूर्ण बर्न झाला, अख्खा चेहरा. म्हणजे पॅचेस आले होते सगळीकडे. आणि माझं इतकंच होतं की मला लग्न छान एन्जॉय करायचं, सगळ्या विधी मस्त एन्जॉय करायच्या, मला खूप छान दिसायचं, एवढंच प्रत्येक मुलीचं ते स्वप्न असतं. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं आहे मुळशीसाठी, जेणेकरून लग्नाचं सगळं आहे. आणि हिचे चालू झाले सगळे रडारडी, आणि मी इकडून फोटो बघतोय, बापरे म्हणलं आता काय. माझ्या घरी मी रडले की माझी आई रडायची, आई रडली की मावशी रडायची, मावशी रडली की ताई रडायची, म्हणजे सगळे रडले, बघून सगळे रडत होते. मग इथे रडतायत तर माझ्या सासूबाई आहेत, त्यांना कळत होतं की अरे शरयू रडते, मी रडते म्हणून ह्याच्या घरी पण सगळे रडत होते. म्हणजे इकडे पण आई पण, मी म्हणलं आईला काय रडायला झालं, परत लक्षात आलं की हिला बघून ते रडतायत की बाबा हे काय विघ्न आलं किंवा काय झालं. तर मग मी निर्णय घेतला की नाही, जे असेल ते आपण करूया. मग मी माझ्यातले एक चांगले मेकअपवाले त्यांना हायर केलं, आणि मग तिचे जेवढे पूर्ण असं चेहरे पूर्ण असं हे झालं होतं, म्हणजे एक सगळीकडे पॅचेस आले होते, म्हणजे पूर्ण असे साल निघल्यासारखं जे होतं ना ते, म्हणजे पूर्ण मी ते करून घेतलं. आणि आय थिंक थोडंफार पॅचेस झाले असतील, पण ते दिसत होतं सगळं. आणि मला आ करता पण येत नव्हते. मग तरी तिला जरा कॉन्फिडन्स दिला की नाही, जे होईल ते होईल, आपल्याला काय करायचं, आपल्या चेहऱ्याला काय करायचं. आणि मग तसं करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं पोहोचलो. आमचं ग्रँड वेलकम झालं सगळ्यांचं, माझ्या फॅमिलीचं वेलकम झालं, हिच्या फॅमिलीला आम्ही रिसीव्ह करायला गेलो, सगळं ग्रँड वेलकम. मग तिथे आत गेल्यानंतर सगळे खुश झाले. मग तिथून नाही, छान नाही झालं, सगळ्यांचं अरेंजमेंट छान झाली, सगळं काय झालं, सगळ्या काय गोष्टी. पहिलं काय होतं आपलं एंगेजमेंट, दुपारी एंगेजमेंट, पोचल्या एंगेजमेंट होती, आणि मस्त सगळं काय होतं. आणि एंगेजमेंटला हिनं ते ड्रेस घातला आणि लागली मोठ्याने रडायला की आता माझं कसं होणार, मी पहिल्यांदाच लग्न करणार आहे, नंतर थोडीच लग्न करणार आहे, आणि असं कसं हे आपण पोस्टपोन करू. म्हणलं तू लुक साठी करत असेल तर त्यासाठी मला काही प्रॉब्लेम नाहीये, तू नको त्याचं टेन्शन घेऊ, आपण नेक्स्ट टाइम परत कुठंतरी फोटोशूट करू, त्यावेळी काहीतरी करू गोष्टी. मग तसंच म्हणून तिला घेऊन गेलो. ऑफकोर्स काही जे लोक होते आले होते त्यांना पण ते शॉकिंग होतं की एवढं मेकअप का केला गेला, कोणाला माहिती नव्हतं, पण ते कुणाला कळू दिलं नाही. इव्हन आजपर्यंत कुणालाच माहित नव्हतं. हे फर्स्ट टाइम रिव्हील करतोय आम्ही, खूप मोठी गोष्ट आहे. हो खरंच आहे. सो माझी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की जर तुमचे काही महत्वाचे इव्हेंट्स असतील तर प्लीज आदल्या दिवशी कुणी असे फेसवर एक्सपेरिमेंट करूच नका.
एक 7-8 दिवस आधी किंवा एक 4 नाही, दिवस आधी एक्सपेरिमेंट पण करा, पण जे रेग्युलर वाले त्यांच्यासोबत करा. हे हा. असे जे जे नॉर्मल नॉर्मल किंवा एकदम बदलीवाले अचानक येतात आणि काहीतरी लावून जातात चेहऱ्याला. माझं सलून दुसरीकडे आणि मला तिथे जायला वेळ नव्हता. ओके. सो मी आता माझ्यासाठी जे अवेलेबल आहे तिथे तिथे. जाऊन मी हा. करायला गेले आणि मग वाटलं. बापरे. पण हे एकीकडे, आणि जेव्हा पहिल्यांदा ती त्या लग्नाच्या गेटअप मध्ये आली, हा. त्या लुक मध्ये, तेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा काय विचार आला आणि किती हो. भरून आलं, कारण ऑफकोर्स सगळी जर्नी ती एक डोळ्यासमोरून जाते आपल्या. ऑफकोर्स ते पूर्ण जेवढी काही आम्ही विचार केला होता ते पूर्ण परिपूर्ण झाली त्या दिवशी असं आम्हाला वाटलं. आणि नंतर ना तिच्या मनातून ती भीती पण निघून गेली चेहऱ्याचं हो. वगैरे वगैरे. मग ती म्हणे कसं असेल तसं चालेल. मग ते वेगळे फोटो पोज आणि एन्जॉय करणे, Yes. हसणे ते चालू झालं. पण तिला पहिल्यांदा बघितल्यावर डोक्यात काय विचार आलेला? डोक्यात तोच की बाबा भाई आता आपण म्हणजे झालेलं आपलं सगळं व्यवस्थित, जोडीदार सोबत लग्न झालेलं होतंय आणि आय एम हॅपी येस. अशा पद्धती. पण ती व्हाईट थीम, म्हणजे आम्ही फोटो बघितले, खूप आवडले मला. एक फोटो खूप आवडला, शोना जे पेट आहे तेच पुढे आहे आणि हो. तुम्ही दोघं पार्टी आहे. तेच पहिला लुक जो आम्ही बघितला ना, तोच लुक बघून मग लिओ नाव आहे, तर ते लिओला घेऊन आम्ही एंट्री करत होतो मंडपामध्ये. आणि ती काहीतरी वाजत पण होतं बॅकग्राऊंडला. तर तो ग्रँड एंट्री झाली आमची. ते परफेक्ट. पण ते ठरवलेलं कोणी की आपण व्हाईट थीम करूया? ऑफकोर्स व्हाईट थीम हे होतं. हो. आणि ते व्यवस्थित झालं पण. आणि व्यवस्थित गोष्टी आम्ही फोटोशूट मध्ये पण भारी झालं वाटतं. हो, खूप छान. गोष्टी पॅचेस दिसत असतील तर त्याला ऑप्शन नव्हतं. नाही, जरी दिसत असतील तरी आता ते कळतील की नेमकं झालं काय कशामुळे होतं. झालं. पण एकाच फील्ड मधले जेव्हा दोघं असतात ना, ही फील्ड एकतर खूप भीतीदायक आहे. आज आपल्याला काम आहे, उद्या नाही आहे. कुठेतरी भीती होती की आपण असा जोडीदार बघतोय की हा. आज काम असेल, उद्या नसेल, उद्या माझ्याकडेही काम असेल, आज असेल आणि उद्या माझ्याकडेही नसेल. मग तेव्हा पुढे कसं करणार, किंवा एक प्लॅनिंग असतं ना आपलं जे आपण करत असतो, तेव्हा काय विचार करत होतीस? मी नाही, ती काय विचार नाही करत ती. काहीच नाही विचार. काही ती एवढं मात्र त्यासाठी मी एक लकी असेल की ती असं डिमांड नाही करत आहे, किंवा कुठेही ती ऍडजस्ट होत. हे जागा आहे, हो. इथे तू राहायचंय तर ते राहत. छोटस एक रूम असेल ते राहते. झालंय ना लग्न, तर ठीक आहे, जसं आहे तसं राहायचं आपल्याला. पण लग्न करताना ना आपण दोघांमधल्या चांगल्या गोष्टी बघतो, वाईट गोष्टी बघतो. फायनान्शियलच्या फायनान्शियली असो किंवा स्वभावातलेही असो. काय विचार केलेला की अरे हे चांगलं आहे पण हे मला इथे ऍडजस्ट करायचंय? तुम्ही काय विचार केलेला की हिच्यात हे चांगलं आहे आणि इथे थोडं ऍडजस्ट करायचंय? काय सांगणार म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट आहे काय सांगू असं म्हणायचं. काय चांगलं ह्याच्यात काय चांगलं नाही, की थोडक्यात असं म्हणायचं होतं की काय चांगलं आणि काय वाईट काय सांगू. नक्की नाही म्हणायचं. हो वाचलं. नाही तर इंटरव्ह्यू मध्ये बॉम्ब फुटले. चांगलं हेच आहे की माझं काय. तर ठरलंय की जे काही असेल ते सगळं एक्सेप्ट करून राहायचं, हो. adjust करून राहायचं. चांगलं पण असू दे, वाईट पण असू दे. वाईट आहे ते चांगल्यामध्ये कधी ना कधी तरी कन्वर्ट Yes. होईलच. त्यामुळे माझं ठरलंय. पण कोणती एक गोष्ट ती स्वभावातली खूप आवडते? मला माझ्यासारख्या मुलीला तो सांभाळून घेतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सांभाळतो, हे मला खरंच खूप आवडतं. कारण मला स्वतःला माहितीये की मला प्रत्येक जण टॉलरेट नाही करू शकणार, किंवा माझ्यामध्ये काही असं स्वभाव आहे किंवा माझ्या काही खोड्या आहेत किंवा जे काही माझा हट्टीपणा आहे ते सगळं हा सांभाळून घेतो. त्यामुळे तो स्वभाव मला खूप आवडतो. आता तिच्यातली काय चांगली सवय आहे? ऑफकोर्स ती सगळ्यात महत्वाचं मला तर एक, ठीक आहे आपण जोडीदार निवडतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हा हे आपल्यासाठी ओके, ते मी त्यासाठी ओके. महत्वाचं आहे की फॅमिलीसाठी ती घरी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं माझ्या आईला किंवा सगळ्या माझ्याकडच्या फॅमिलीला हॅपी ठेवते, सगळ्यात महत्वाचं ते. ती प्रॉपरली जे संस्कार दिसतात, संस्कारिक मुलगी म्हणतात त्या पद्धतीचं ती एकदम चांगल्या पद्धतीचं वागते. त्यामुळे मी त्याबद्दल तर खूप हॅपी. येस. पण ना मला आता हे विचारायचं की दोघंही या क्षेत्रातले आहे, ते मुंबईत असतात,
पुण्यात घर असतं, तू साताऱ्यात असते. हे खूप लॉंग डिस्टन्स आहे. जसं मगाशी आपण बोलत होतो तेव्हा म्हटलं गेलं की 2 महिने तर आम्ही एकमेकांना बघितलं नव्हतं, फक्त बघितलं. व्हिडिओ कॉलवर ते हा. 2-2 मिनिटं बघायचो. ते अंडरस्टँडिंग असणं खूप गरजेचं असतं. आणि हे लॉंग डिस्टन्स आहे ना, ते सांभाळता कसं? म्हणजे आता तर आपण असं बघतो की बरोबर प्रेम झालं, लॉंग डिस्टन्स झालं, काही झालं, खटकलं, प्रॉब्लेम वेगळं झालं. होतं. ते तुम्ही कसं सांभाळताय? ऑप्शन नाहीये आता काय. ऑप्शन नाही याच्यात की बाबा, म्हणजे हेच आहे की मला पण माहितीये बॅकग्राऊंड आपलं कसं आहे आणि प्रत्येकाच्या आसपासचं सेट वरती काय चालू असतं काय नाही, कशा पद्धतीने त्यांनी त्यांची फॅमिली सांभाळली. काही एक्झाम्पल माझ्याकडे पण आहेत की बाबा आपल्या इंडस्ट्रीमध्ये कसे त्यांनी पण त्यांच्या जोडीदारांना सांभाळलंय किंवा काय झालं. तर ते तर एक्सपिरियन्स माझ्याकडे आहे, त्यामुळे मला ते माहितीये की कसं काय मला गोष्टी आहेत. तसा एक्सपिरियन्स नाहीये, म्हणजे जितका एक्सपिरियन्स आलाय, पण मी ह्याच्या बरोबर राहून किंवा याच्याकडे बघून मी तसं वागण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ठीक आहे, ऍडजस्ट होतं. आम्ही 15-15 दिवस आम्ही भेटत पण नाही, तरी हे सातारा असल्यामुळे आणि मला बरं पडतं. पुण्यामध्ये मी आता जस्ट शिफ्ट केलं आई वडिलांना, त्यामुळे ते आम्ही भेटूच शकतो. नाहीतर पहिलं मुंबईला यायची ती, म्हणजे एक दिवस सुट्टी मिळायला माझ्यामध्ये महिन्यातून फक्त एकच दिवस सुट्टी मिळायची, तर तेवढंच आम्हाला भेटणं व्हायचं. म्हणजे मी कधीतरी हट्ट करेन, मी याचं काम समजून नाही घेणार, पण हा परफेक्टली काम समजून घेतो आणि नाही तू आधी काम कर, मग आपण काही भेटत राहू, भेटलं तर होत राहील. त्यामुळे मग असं कामातनं वेळ काढून काढून भेटतो. म्हणजे हा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. पण काय सांगणार की आता तर इतका, म्हणजे मी तर बोलेल जो आता पिरियड गेला, घरी सांगितलं, लग्न झालं, लग्नानंतर काय बदल जाणवलेत? लग्नानंतर बदल काय मला नाही वाटत काय. फार वेळ राहिलो. लग्नाच्या अगोदर ही माझ्यासाठी जेवण बनवायची हो. एकदम व्यवस्थित छानपैकी. लग्नानंतर जेवणच नाही भेटत. अरे वा. रोज चहा यायचो किंवा ज्यूस यायचो, फ्रुट्स असे कट करून यायचे. लग्नानंतर जर मला वेळ असेल तर मी व्यवस्थित, मला जमतील इतक्या सगळ्या गोष्टी मी करून मला खाऊ घालते, पण आता राहतच नाहीये सोबत, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो थोडा. पण आता व्हॅलेंटाईन डे, तुमचा पहिला व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट केलेला? कुठे गेलो होतो आपण? नाही, ते लोणावळा रात्री असं गेलो होतो आम्ही. नाही पण व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायला आम्हाला सुट्टी तर भेटली पाहिजे, याला सुट्टी तर भेटली पाहिजे. सेलिब्रेट नाही करत. हा, सुट्टी मिळाली म्हणजे आमच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे. ओके. मग ते कधीही भेटू, मग ते महिन्यातून एक असो नाही तर 2 महिन्यातून 3 दिवस. मग आम्ही रात्री तिथं 3 वाजता रात्री पॅकअप होतं, त्याच वेळी सेट वरून मी तिला पिक करतो आणि रात्री मग आम्ही जिथे भेटेल तिथे, मग लोणावळा असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लॉंग ड्राईव्ह. पण तुमच्यात भांडखोर कोण आहे किंवा पटकन राग कोणाला येतो? नाही, राग मला पण येतो. राग यायला जास्त येतो, पण भांडखोर मी आहे. ओके. मग ही कोणत्या कोणत्या गोष्टींवर असे भांडत असते? नाही कसं आहे ते, आता ती फ्री झाले, हो. सीन मधून बाहेर निघाली, मी इकडे मीटिंग मध्ये असतो आणि मला समोर कोणते डायरेक्टर असो किंवा कोणीतरी प्रोडक्शन वाला असो, ते किंवा कोणीतरी असतं ते मला समजवत असतं किंवा नरेशन देत असतं स्क्रिप्टचं, त्यामुळे मी फोन साईडला सायलेंट मध्ये ठेवला असतो. तिचं असं म्हणणं असतं की आत्ताच्या आत्ता फोन उचलला पाहिजे. मला एकदा आवाज ऐकत असतो, आवाज ऐकली झाली समजा. पण आवाज ऐकवायचा कसं की ऑलरेडी मी समोर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. नरेशन चालू असताना एका स्क्रिप्टचं किंवा काय, त्यातून ते पण ठीक आहे ना, नाही. आधी करायचे, मी आता नाही हा, करत. मग त्या गोष्टीमुळे जास्त आता थांबलंय ते, व्हायचं. सांग. आता फायनली त्या गोष्टी थांबल्या, बंद झाल्या. पण इन्स्पिरेशन कोण कोणाला जास्त इन्स्पायर करतं आणि हे कर ते मोटिवेट करत असतं? ऑफकोर्स कशा पद्धतीने? सगळ्याच गोष्टीमध्ये, म्हणजे मला काय करायला पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले, ते मी क्रेडिट याला देईन, माझ्या आईला देईन, माझ्या फॅमिलीला देईन, कारण की त्यांनी म्हणजे मला कधी कधी कंटाळा पण येतो की अरे मला नाही करायचं, राहू दे ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला यांनी मला सपोर्ट केलाय की नाही, तुझ्यामध्ये तू आहेस, तू करू शकतेस. सो हा सपोर्ट करत करत मी इथपर्यंत पोहोचले. ऍक्च्युली माझ्यामध्ये 6 वर्षापासून तू करते राईट. तिच्या आईनी तर खूप सकाळी 5ला उठून 4ला उठून चालवत घेऊन जाणार, वेगवेगळे डान्स, आणि मग हेमा मालिनी सोबत डान्स करणे, आणि ते कंटिन्यू ठेवलं म्हणून ते आजपर्यंत इथे. मग त्यानंतर मी
पुढे घेऊन गेलो ती वेगळी गोष्ट आहे, पण हो. त्याच्या अगोदर बरोबर. बेस जो बनवला तिच्या आईनी ते बनवलं. पण आईसारखं ना आम्ही सासूचं पण कौतुक ह्याच्याकडनं ऐकत असतो. खूप इंटरव्ह्यू मध्ये सांगते, जसं आता पुण्यात आलेली माझ्या हा. सासू माझ्यासाठी डब्बा पाठवायचा. तो एक बॉन्ड किती स्ट्रॉंग झालाय, जे आधी होकार नकार अशावर अडलेलं जे सगळं, आणि आता डायरेक्ट घरातून येणारे ते डब्बे, सासूबाईंसोबतचा तो बॉन्ड आणि सासऱ्यांसोबतचा. ओके. ते घरी गेल्यानंतर ते जे तिला हवंय त्या सगळ्या गोष्टी तिला भेटतात. वा, लाडकी आहे ती. हा, खूप खूप लाड. इतकी लकी आहे की मी सेटवरून मध्यरात्री किंवा लेट नाईट मी घरी पोहोचते, त्यामुळे त्या मला सकाळी उठवत पण नाहीत. मला 11-12 वाजेपर्यंत त्या मला छान झोपायला देतात. ती पोरगी जाते, काम करते, दमते, त्यामुळे सकाळी आपण तिला उठवायला पण नको, त्यामुळे त्या मला कधीच उठवत नाहीत. मला जेव्हा जाग येईल तेव्हा मी उठते आणि मग मी तेव्हा जाऊन त्यांना भेटते. तोपर्यंत सगळं जेवण तयार असतं, सगळं तयार असतं. ह्याची जरा मला खंत आहे की मला काही करता येत नाही, पण थकल्यामुळे मला खरंच त्या गोष्टी नाही करता येत नाहीत. म्हणजे तिला फक्त एक 6 तास किंवा 10 तासासाठीच ती आलेली असते हो. घरी. त्याच्यामध्ये मग मला कसा त्याच्यामध्ये. आराम दिला हा, जाईल, माझी कशी तेवढं. काळजी घेतली जाईल ते बरोबर बघतात. त्यामुळे सगळं माझ्या पुढ्यात त्यांना असं जबरदस्ती असते की नाही तू हेच खा, तू तेच खा, तू हेल्दी खा. इव्हन आई मला पण ओरडते की तुम्ही भांडत जाऊ नका, तिला काही बोलत जाऊ नको, तिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पोचवत जा, सगळं रेडी ठेवत जा, बेसिकली सगळ्या आता तू गोष्टी. एकटा आहे आणि तुझी सगळी फॅमिली माझ्यासाठी, हा. ती माझी फॅमिली आहे. पण ही लव्ह स्टोरी ज्या चित्रपटाच्या फ्रेंडशिप नंतर सुरू झालेली, मध्ये सीन झाले, सो ते थोडंफार काही सांगू शकशील का, की थोडक्यात की काही झालेलं असं की एवढी त्यांनी मदत केली आणि डायरेक्ट नंतर तुमच्यातला तो बॉन्ड एवढा स्ट्रॉंग होऊन लग्न झालं? बापरे, ते माझ्या मते आता जरा वेगळ्या ह्याच्यातून आहे, ते कधीतरी ह्याच्यासाठी अजून ठेव. पुढे, हा. हा, आता ते पण नको हे रे. खूप डीप होतं ते, हा. आणि त्या डीप मध्ये आम्ही सगळे एकत्र होतो. सो तिथनं आलोय आता बाहेर आणि सगळं सॉर्ट आउट झालेलं आहे. So, आता होते एकत्र. चालेल, एवढा चांगला आता जो संसार सुरू आहे, एक ना आवडती दोघांनी एक एक सवय सांगावी दोघांची. नावरती सवय म्हणजे एवढी चांगली आहे मी. वा. नाही, ते सांगितलं तर उगं प्रॉब्लेम नको नको करायला. नको सांग ना, कळू देत त्यामुळं नाही मला, ठीक आहे आपलं. कळू देत ना मला. नाही, काय तसं काय असं हे नाही, तू तोपर्यंत सांग. माझं पण काहीच नाहीये रे, असं काय करतो. म्हणजे असं एकदम असं येत नाही ना घेऊन. म्हणजे सगळं आवडतच आहे. आवडतंय म्हणून तर सोबत, ना आवडते आणि असेल तर आवडतं पण टाटा. आवडतं करून घेतलं आता, त्यामुळे ठीक आहे, आवडते सगळं. चालेल, आता सगळ्यात शेवटीकडे येते की ना, लग्न झालं, 2 वर्ष झाली, घरून किंवा असं खूप म्हटलं जातं की फॅमिली प्लॅनिंग करा किंवा आता आपण बघतो की खूप सारे सेलिब्रिटीज असतात जे कलाकार मंडळी बोलतात की नाही आम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायचीच नाही. याकडे तुम्ही दोघं जेव्हा या इंडस्ट्रीतले असता तेव्हा काय ओपिनियन द्याल त्यावर, किंवा तुमचं काय मत मांडाल की या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? माझ्याकडे बघते या गोष्टीकडे बघायचंय, माझ्याकडे नाही. बेसिकली आम्ही डिस्कस करतो याबद्दल, पण कसं आहे की फॅमिली प्लॅनिंग मध्ये केलं तर मग ही जर करिअर थांबेल किंवा सगळ्यांच्या गोष्टी हे होतील, त्यामुळे आम्ही सध्या तरी त्याचा काही जास्त विचार करत नाही. बघू अजून 1 वर्षांनी काय करता येते तसा विचार करतो. नाहीतर मग सेकंड ऑप्शन आपला आहेच की अडॉप्ट करणे आणि ह्या गोष्टी. हा, हे आमचं आधीपासूनच होतं आहे. की हा. जर तुला जर नसेल, आपल्याला काही पुढे काही प्लॅनिंग नसेल करायचं तसं, तर आपण अडॉप्ट करू. आमचं हे खूप आधीपासून ठरलं वा. होतं. ते पण आहे. पण हा बॉन्ड ना मला खूप खेळकर दिसतोय. मग असं मी बोलते ते आपण बोलतो ना खेचा खेची असते, खूप खूप चालू असतं. ते कोणाकडनं जास्त होतं, असं कोणाकडनं जास्त चिडवलं जातं. मी टॉन्ट जस्ट बऱ्यापैकी हे करतो, तर ती जरा म्हणून मी चिडते त्याच्यावरती, आणि मग रुसवा फुगवा आणि मग त्या सगळ्या गोष्टी होतात. येस, पण नवरा म्हणून आणि एक निर्माता म्हणून जेव्हा आपण काम करतो, म्हणजे केलंयस ऑलरेडी, नवऱ्याच्या आधी निर्माता म्हणून काय वाटतं, निर्माता म्हणून जास्त चांगलं की नवरा म्हणून जास्त? निर्माता तर बोलतच नाही. निर्माता बोलतच नाही, बघत पण नाही. नवरा म्हणून. पण ही
नोकझोक जी झाली ती पण कुठे आता नाहीये. थांबली? नाही आत्ताही आहे तो. आता पण जर आम्ही कुठे बाहेर गेलो लग्नानंतर हो. तरीही तो प्रोफेशनलच वागतो. त्याला असं फार बोलायला आवडत नाही. चार चौघांमध्ये कुठेही आपण काय हे करायचं नाही किंवा काय नाही. त्यामुळे तो त्याच्या त्याच्यावरती ती भांडते पण तू मला का भेटत नाही, बोलत नाही, किंवा ऍटलिस्ट हातात हात तर घे, किंवा ऍटलिस्ट त्या गोष्टी तर ते काय करू, ते सवय नाहीयेत किंवा ते जरा बाहेर गिल्ट. पण तो त्या कामामध्येच असतो. ओके, पण सरप्राईज देणं म्हणजे जसं आज झालंय, जे मिळालेलं सरप्राईज असं कोणी कोणाला दिलं आणि एक एक गोष्ट जी स्वतःहून तिकडे दिलेली आणि तिकडनं इकडे आलेली जी नेहमी लक्षात असते किंवा आपण सोबत ठेवतो, अशी कोणती? भरपूर गोष्टी आहेत जे दिलेले सरप्राईज म्हणून ते ठेवते व्यवस्थित सगळं हो, आपण. पण म्हणजे अशी काहीतरी आठवणीतील असेल की अरे तेव्हा मला हे दिलेलं किंवा तेव्हा मला हे तिने दिलेलं असं. काय अशी तर हाती दिल्यामुळे तर एक लक्षात असं काही नाही, असं भरपूर ओके, गोष्टी काय काय आहेत. मिळालं असं? ड्रेसेस किंवा काय कपडे काय. तर भरपूर मिळतात हा. मला. आणि ज्या मला आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला हजर असतात. मला तुला हे आवडतंय का, ठीक आहे, मग हे मिळालंच आहे तुला. वा, सो अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला आवडतात. किंवा काही ठिकाणी मला फिरायला जायला आवडतं, मग काही ठिकाणी मला डिनर करायचं. डिनर सगळ्यात महत्वाचं डिनर. ओके. आमच्यासाठी सरप्राईज म्हणजे हा बाबा त्या ठिकाणी त्या चाललं मग ठिकाणी. वाव करून मग ते तसं अनएक्सपेक्टेड प्लॅन्स असतात हा. किंवा अनप्लॅन जे असतात ते मला आवडतात. म्हणजे दोघांनाही आवडतात. येस, पण महागडे कुठलेही वस्तू देत नाही, लक्षात ठेवा. हो. नाही तर बाबा Expensive निर्माता काही म्हणून नसतं. बाबा काही आपलं काहीतरी काही असं काही नाहीये. मराठी निर्माता आहे. एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे आणि अशा नॉर्मल गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये. असं नाहीये की ही हा. ऍक्ट्रेस आहे किंवा मी प्रोड्युसर आहे त्यामुळे हिला एक्सपेन्सिव्हच दिलं पाहिजे, आपण याच ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे, असं नाहीये. सगळ्या ठिकाणी आम्ही जातो. सगळ्या आय गोष्टी- थिंक बर्थडेला मी काय गिफ्ट दिलं होतं? हा, बर्थडेला मी फक्त ₹0 वाला गिफ्ट दिलं. काय दिलं होतं? एक लेटर दिलं. बस. वाव. आणि ते पण एक स्वतःच्या अक्षरामध्ये गेलं. ते खूप महत्वाचं आहे आजच्या घडीला की बाबा एक मेसेज होता जो खास माझ्यासाठी होता. हा. पर्सनली वाव. मेसेज त्यांनी लिहून मला सकाळी सकाळी गिफ्ट केलं. वाव, किती छान. मी एक ना असाच एक छोटासा ही और शी गेम घेऊन आली आहे. Okay. कोण आहे ते सांगायचं आणि थोडस एक्सप्लेन कराल. Okay. सगळ्यात जास्त कोण भांडतं? सगळ्यात जास्त कोण भांडतं? हा. मी भांडतो हो. असेल. हा भांडतो कारण त्याला सवय आहे टॉन्ट मारायची किंवा असं. हा म्हणजे टॉन्ट झालं, भांडण नाही. भांडण नाही पण त्यातनं हा. ते भांडण होतं. हम्म. कारण त्याला माहिती आहे जरा मग स्टार्ट मी करतो, एंड एंड मी करतो. ओके. नाही, स्टार्ट ती करते हा, मग मी आणि start करते, एंड मी end हा करतो. करतो. ओके. कामचोर कोण आहे? कामचोर आहे. हे काय? नाही, एक छोटस काम दिलं तर तू करते हो. नाही, ते पुढे पुढे ढकलत जाते आणि पण मग करते शेवटी ना एका करते. दिवशी. मग तेच झालं ना, शेवटी मग कर. हे काय बोलतो हा? अटेन्शन सीकर कोण आहे? अटेन्शन, हा अटेन्शन हीच आहे. बाबा तू येतोय, उद्या येतोय, आज येतोय, का नाही येते, ओ. आणि मग वाट बघत बसायची आणि मग ते व्हिडिओ कॉल करत बसायचं. आणि मग सगळे सस्पेन्सची वाट लावून सस्पेन्सची वाट लावून टाकायची. बापरे, कसं पोहोचलोय बाबा आज. बापरे. पुडी कोण आहे? हा? पुडी. पुढे हीच आहे. मी हा, जास्त पुढे काय आवडतं सगळ्यात जास्त? फिश नाही, प्रॉन्स. हा क्रॅब्स आवडतात. क्रॅब. वाव. फिश मला क्रॅब्स आणि प्रॉन्स आवडतात. मुडी कोण आहे? हा. हा, मुडी. आळशी कोण आहे? आळशी मी. शूट नसेल तर सगळ्यात जास्त आळशी आहे. बापरे. आणि शूट असेल तर मग मी 1 तास झोपून उठले तरी मी हा, शूट असेल तर ती सकाळी 4ला उठून शूट करणार, 24 तास पण शूट करणार. आता परवा 24 तास केले नाही. वा. महासंगम होता ना. हो हो, हा, हो. 7 दिवस झाले. 24 तास होतं एकदा आणि मग नंतर सगळे 20 तास शूट होतं. हा, बरोबर. कुठे जायचं असेल तर तयार व्हायला उशीर कोणाला लागतो? ऑफकोर्स हेच मला मॅडम. उशीर नाही लागत. जे नॉर्मल मुली असतात त्यांच्यापेक्षाही मी लवकर तयार होते. ह्याला काय करायचं असतं, फक्त शर्ट घातलं, पॅन्ट चढवली, झालं, सिम्पल. तेवढ्या वेळात ह्याचं म्हणणं असतं की मी पूर्ण रेडी व्हावं. हे कसं शक्य आहे? मेकअप वगैरे करून ते वेळ जातो. बेसिक मेकअप असतो माझा. बापरे. हार्डली 5 ते 10 मिनिटं मला वेळ दिला जातो रेडी 5 आणि 10-15 मिनिट. 10 मिनिटं. रिलेटिव्ह सोबत गप्पा मारायला कोणाला जमतं? दोघांना पण. दोघांना पण, ही पण व्यवस्थित करा. घरातलं लाडकं कोण आहे? दोघं. हे कुठल्या घरात? दोघांच्याही. घरात. ओके, हा, दोघं. दोघं पण लहान असल्यामुळे ना, दोघं पण लहान असल्यामुळे लाडके.
आणि ओके. माझ्या घरी सगळ्यांचं फेवरेट हाय. वा मी इथे माझ्या सासरी मी आहे, असं मला वा. वाटतं. काम जास्त कोण वाढवतं? काम वाढवणे इकडच आम्ही शॉर्टकट दिलेलं असतो ते नाही फॉलो करायचा नाही, मी करून बघते बघ आता काय होतं आणि झालं सत्यानं. घरात पसारा कोण सगळ्यात जास्त करतं? पसारा मी पण करतो आणि सच्या ती पण करते, असं काय नाही. पण पण आवडतो ज्यावेळेस तिला टाइम असतो ती आवर, असं काय Okay. त्यामध्ये हे नाही. फोन ऍडिक्टेड जास्त कोण आहे? फोन हम्म. फोन मी तर addicted दिवसभर शूटिंग करत माझं तर फोनवरतीच काम असतं त्यामुळं नो मी शूट Okay. करत असते. शॉपिंग कोणाला सगळ्यात जास्त आवडतं? वा. अनोइंग कोण आहे? अनोइंग सच ॲज कशाबद्दल, पण ते पण महत्वाचं आहे, नाहीतर हा. हा म्हणजे असंच की अनोइंग कोण वागतं असं असताना, किंवा कधी असं घडतं किंवा आपण सोबत घडतं. असताना. हा काही रिझन सांगायला गेलं तर ते न ऐकताच आपलं डिसिजन दिलेलं हे असतं. मलाच बोलतो सगळं वाईट गोष्ट. माझ्याकडे शब्द आहेत त्यामुळे मी बोलतो, तू पण बोल. नॉनस्टॉप बडबड कोण करतं? बडबड माझ्यामध्ये मीच करत असेल का नाही, सांगण्याबद्दल एखादी गोष्ट सांगतो, किंवा बडबड काय. म्हणजे सांगणं. वेसर भोळ कोण आहे? हाच आहे. रोमॅन्टिक कोण आहे सगळ्यात जास्त? रोमॅन्टिक आहे का नाही माहित नाही मला, पण बघा आम्ही आता. रोमॅन्टिक आहे. बघा वा. आता. जेलेस किंवा इन्सिक्युअर कोण लगेच होतं? ही होती. ओ. मी फिल्मला वगैरे कुठे गेलो बाहेर, हा. कोण कोण आहे सोबत, ओ. ए, काही बोलतोस रे. कोण कोण आहे सेटवर, हे सगळं. कारण हे कसं नाही, हिनं ही बघितलेलं हा. नाही मी माझ्यासोबत असताना कोणी हो. वगैरे, पण मी ऑलरेडी बघितलेलं का बाबा ही सगळ्यांसोबत Yes, असते हे तू त्यामुळे काही बोलतो. त्यामुळे- तू आता पुढे मेन्शन कर, हे लग्नाच्या आधी होतं. हा हे लग्नाच्या आधी पण होतं आणि आधीच होतं. ओके. आधी पण नाही, आधी पण होतं आणि आधीच होतं. काही बोलतोय याला. बरोबर वर्ड युज केला मी, Yes. आधी होतं. हा, मग ठीक आहे. पहिलं सॉरी कोण म्हणतं? मी हा सॉरी ही पहिली, कधीच बोलला नाही. नाही नाही ही सॉरी बोल, पण तू कधी बोललास मला आठवत नाही. नाही नाही ही सॉरी बोलते. ओके. खूप छान. पण आता एक शेवटच्या पार्टकडे येते. जसं बर्थडेला एक लेटर लिहून दिलेलं बापरे, आज हा. मी आणलंय. दोघांनी छोटस एकमेकांना लव्ह लेटर लिहायचंय. हा 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 काय गं टास्कच आहे. हा पहिलं सांगायला पाहिलं तुम्ही लिहून काय आता पहिले सांगितलं असतं तर असं अचानक सुचलेलं कसं मिळालं असतं? अचानक पाहिजे अचानक सुचलेलं पाहिजे की असं तुम्ही काहीतरी दोघांनी सांग त्यामध्ये की हे पुढचं वर्ष आरोग्यदायी जाईल वगैरे असलं काहीतरी लिह. दोघांनी इथून एक पुढे मी लव्ह तुला लेटर खाऊ लिहायचं. पिऊ चांगलं व्यवस्थित करून आता घालेल. 1.5 वर्षाचा प्रवास आहे, हा. त्यातलं काही लिहून पुढचा प्रवास कसा हवाय मी ते ट्राय करेन, काय चपात्या वगैरे बनवून देईल, भाजी बनवून देईल वगैरे Okay. असलं काहीतरी ज्यूस वगैरे. अखेर आता ते लेटर लिहिलंय, तर ते Finally. वाचून दाखवा. सुरुवात. सुरत तू कर ना. नाही तू कर, तुझं छोटं लेटर आहे. छोटं लेटर आहे म्हणून मी करू. मला वेळ लागेल. ओके. सवय नाही जास्त कारण आजकालच्या डिजिटलच्या ह्याच्यामध्ये तरी ठीक आहे, छान आहे. तुम्ही जे उपक्रम राबवलाय हाताने लेटर लिहून द्यायचा, त्यामुळे आम्हाला जरा तो पण इच्छा पूर्ण झाली आमची. येस. तर आता व्हॅलेंटाईन आहे, तर काही गोष्टी आमच्या अपूर्ण राहिल्या होत्या. ओके. ते फक्त मी एक प्रॉमिस केलंय. ओके. डिअर शरयू, आय नो सिन्स अवर मॅरेज वी डिडंट पॉसिबल टू गो हनीमून और आउटसाइड ट्रॅव्हल. आम्ही अजूनपर्यंत बाहेर कुठे गेलेलो नाही, तर त्यासाठी एक सॉरी म्हणून हे लिहायचं होतं. ड्यू टू अवर बिझी शेड्यूल, बट दिस इयर आय विल गिव्ह यू प्रॉमिस that we will go for the honeymoon or any outside travel, and I didn't give you any reason for that. वा. पण अशी कोणती प्लेस आहे जिथे जायची इच्छा आहे तिची पहिल्यापासून? ती आपलं प्लॅन ठरलं होतं. मालदीव्स आहे किंवा अजून ते बाली आहे, हे दोन तर आणि आम्ही दुबईला प्लॅन केलं. पण दुबई जायचं पण होतं. आहे की जस्ट काय, पण ते दुबई सध्या खूप गरम आहे.
कुठेही नको. तो बाली Yes. किंवा मालदीव चाललं. मग यावर्षी बाली फिरून येणार आहेस. काही महिने आहेत. आता ही कधी सुट्टी देतात ही त्याच्यावरती. ओके. मी तर आता फ्री. आता तू. शरयू. तूच वाच. वा. बापरे, हे पाहिलं, भारी आयडिया. बापरे, कुबलेलं डिअर जय. जय म्हणजे मला शॉर्टकट मध्ये जय बोलतो. ओके. आणि मी कधी लाडाने जयू म्हणते. जयू. हा. सगळ्यात आधी मी देवाचे आभार मानेन की माझ्या आयुष्यात त्याने तुला पाठवलं. त्यालाही माहित होतं की मी किती धांदरट आहे. मला चांगला गायडन्स आणि चांगल्या माणसाची गरज आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. मी तुला प्रॉमिस करते की मी जोपर्यंत धडधाकट जिवंत आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त तुझीच असेल. वाव. वा. तू आणि मी आपण मिळून संसाराला सुरुवात केली होती. ते शेवटपर्यंत घेऊन जाऊ. आपल्यासोबत आपल्या फॅमिलीवरही भरभरून प्रेम करू. एकत्र राहून जे आपण ड्रीम्स पाहिले होते ते पूर्ण करू. आय प्रॉमिस की कुठल्याही वाईट प्रसंगात मी खंबीरपणे तुझ्यासोबत असेन. याआधी तू मला खूप सांभाळून घेतलंस, आत्ताही घेतोस. तर मी तुला प्रॉमिस करते की मी यापुढे कधीच रॉंग डिसिजन घेणार नाही, रॉंग काहीही करणार नाही. असंच भांडत चिडत एकमेकावर भरभरून प्रेम करत शेवटपर्यंत एकमेकासोबत राहू. आणि हो अजून आहे बरं का, अजून एक प्रॉमिस. काय करते का, माझ्या कामातून जशी फ्री होईन, जसं मला वेळ मिळेल तसं तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष देईन. वा. तुला आवडतात तसंच चपाती भाजी, तुझ्या आवडीचं सगळं करून देईन. एक चांगली मुलगी, चांगली मैत्रीण, चांगली बायको, चांगलं सून होण्याचा प्रयत्न करीन. आय लव्ह यू जयू. युअर्स मॅगी. वा. म्हणजे मॅगी बोललं जातं. हा, हिला मॅगी बोललं जातं. वा. थँक्यू. मस्त मज्जा. ओके. पण शेवटी एका प्रश्नाकडे येते जो राहिलेलं. लग्न झालं पण ते अदर कास्ट होतं म्हणून घरच्यांचा जो नकार होता किंवा आलाच असेल, कारण की मोस्टली तसंच होतं की घरच्यांतून नकार येतो, ते म्हणवणं आणि अदर कास्ट करताना स्वतःच्या मनात असलेली धाकधूक, त्याविषयी काय सांगाल? तसं काही नाही. माझ्या घरच्यांनी थोडंफार समजून घेतलं, तिच्या घरच्यांनी समजून घेतलं. तर त्या गोष्टी ऑफकोर्स विचारताना आणि त्यांना समजावताना काही गोष्टी मध्ये आल्या, पण एकमेकाला भेटलं किंवा ही घरी ज्यावेळी भेटली त्यावेळेस त्या गोष्टी ऑटोमॅटिकली गोष्टी. येस, पण जेव्हा स्वतःमध्ये तुमच्या डिस्कस झालं की राहायचंय आणि ते अदर कास्ट आहे, तेव्हा तुमच्यात किती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आलं, आणि पॉझिटिव्ह मग कोणी केलं? पॉझिटिव्ह जसं तिनेच केलं मगाशी सांगितलं. ऍक्च्युली काय की तिच्या स्वभावामुळे ना ते ऑटोमॅटिकली ते पॉझिटिव्ह होत गेलं. पण कोणाकडनं जास्त नकार होता मग लग्नासाठी दोघांमध्ये जेव्हा अदर कास्ट असा विषय आला तेव्हा? ओके, तसं माझ्या मते दोघांकडे पण सेमच असेल किंवा तुझ्याकडे पण सेमच नकार होता, माझ्याकडे पण सेम. ज्यावेळी म्हणजे गोष्टी समजत गेल्या आणि मग ते एक स्टेज आली की नाही आता ते घरचे गिव्ह अप केलं की, म्हणजे तुमच्या प्रेमापुढे त्यांनी गिव्ह अप केलं. जेव्हा होकार आला तेव्हाचा आनंद, तेव्हा आनंद, तो आनंद म्हणजे असं की बाबा फायनली झालं. तुला ताईचा किस्सा माहितीये का तुला? आणि माझी ताई मोठी आणि आम्ही लंचला गेलो होतो. माझं पॅकअप झालं होतं लवकर आणि आम्ही दुपारी लंचला गेलो. तेव्हा तिने मला विचारलं की काय कसं काय प्लॅनिंग आहे लग्नाचं वगैरे. म्हटलं हो 2 महिन्यात आम्ही लग्न करतोय. तर तिने डोक्याला हात लावून ती बसली होती कितीतरी वेळ. ती म्हणजे म्हणजे तिला काही बोलताच नाही आलं पुढे की 2 महिन्यात तुम्ही लग्न करताय. मला वाटलं 1 वर्ष 2 वर्ष म्हणशील तू 2 महिन्यात. मी म्हटलं हां 2 महिन्यात आमचं ठरलंय. मग तिला जो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स दिसत होता, माझ्या घरच्यांना जो कॉन्फिडन्स दिसत होता, म्हणजे आत्ता ही वाक्य बोलते नाही हे शक्यच होणार नाहीये.
आणि दुसऱ्या सेकंदाला तीच ताई माझ्या लग्नाचे प्लॅन्स करते. प्लॅन्स करायला लागलो मी आपण हे घालू, आपण ते करू, आपण इथे करू, आपण संगीत पण करू, आपण सगळं करू. म्हणजे इतकं त्यांना मी हे केलं होतं, इतकं सगळ्यांनी गिव्हअप केलं होतं की नाही ह्यांचं ठरलंय हे करणार आहे. पण होकार आल्यावर दोघांमध्ये कसं डिस्कशन झालं? कुठून पहिले होकार आल्यावर कुठून दुसरा होकार आला? पण तुझ्या घरी आला आणि त्यावेळी ठीक आहे, ते हॅपीनेस होतच, कारण ते गोष्टी मनवायचं, ते गोष्टी चालूच होत्या. माझ्या घरी कसं मनवायचं हे खूप मोठा टास्क होता. आणि ज्यावेळेस घरी सांगितलं, आय थिंक मी फोटो पाठवले किंवा काहीतरी झालं, त्यांना ते सिरियल बघत नव्हते. ते त्यांना फक्त फोटोज बघितल्यामुळे त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की पिंकी नावाची कोणतरी आहे म्हणून. हा, ते एवढंच माहिती होतं, बाकी नाही. जोपर्यंत ती भेटत नाही ना तोपर्यंत ते सगळे ब्लँक होते. ज्या दिवशी ते भेटले त्या दिवशी सगळे पॉझिटिव्ह झाले. मग ते जाताना आम्ही सोबतच होतो, त्यावेळी मग फुल हॅपी होतो की बाबा येस, जे मोठा टास्क होता तो संपला. पण आज सासूबाई रोज सिरियल बघतात? रोज. आणि म्हणतात की संपूच नाही. म्हणजे माझ्या फॅमिलीकडचे सगळे लोक ना रोज बघतात. वा, पण नवऱ्याला किती, म्हणजे असं मलाच विचारते, किती कौतुक होतं की बायकोचं एवढं, म्हणजे आता तिने छोटा पडदा गाजवलाय, सगळीकडे पारू पारू पारू, TRP मध्ये सगळ्यात फर्स्ट मालिका आहे ही. जेव्हा बायकोची इतकी वावा होते, इन्सिक्युरिटी एक होते. नाही, मी सांगतो याच्यातलं, त्यांना फिल्मचं काही घेणं देणं नाही, थिएटरमध्ये कधी गेलेलं नाही. त्यामुळे ते मी काय अगोदर काय करतोय, मी काय घेणं देणं, ही काय करते हे जास्त गुणगान गातात. माझे फिल्म्स असतील किंवा माझं काही वर्क असेल त्याची काही घेणं देणं नसतं. नवरा म्हणून तिच्यावर किती प्राऊड होता आज? ऑफकोर्स प्राऊड तर होतो ना, की खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या ज्या गोष्टी, म्हणजे छोट्या गोष्टीतून सुरुवात केलेली ती आता एवढ्या चांगल्या ठिकाणी ती गेलेली, त्यामुळे ते प्राऊड तर नेहमीच असणार. आणि ते नेहमीच, आणि ऑफकोर्स कामामध्ये पण मी नेहमीच सांगतो हे कर, ते कर, ते कर, हे कर. पण आता एक व्हॅलेंटाईन झालं की तुमचे तर 3-4 झाले असतील, म्हणजे 5 वर्ष. प्रपोज राहिलेलं कुठेतरी, आज शेवटचं एक की आज तिला प्रपोज करण्याची वेळ आली आणि ती करूनच टाका. बस. लग्नामध्ये केलं होतं बहुतेक आपण, अंगठी वगैरे घालताना. पण ते तर रिच्युअल्स असतात. येस. ओ, मग आता काय प्रपोज देऊन टाक सरळ फूल. हे घे, अशा पद्धतीने काही कमी होणार आहे का प्रेम? मला चक्कर येईल असं काही घालू. नाही, मी काय चक्कर वगैरे आता असंच करावं लागतं, त्याला काय. नाही बस निवांत. मॅगी, हे माझं हार्ट आहे, तुला कबूल आहे का? बघ, कबूल नाही केलं तर कोमजेल ती. तेच की, कबूल नाही केलं तर नाही तू हात लाव बरोबर, ती आयुष्यभर कोमजणार नाही. कबूल आहे. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्ही एका फोनवर तयार झालात, म्हणजे पहिले तर थँक्यू त्यांना, एका फोनवर तयार झालात एवढ्या प्लॅनिंग मध्ये, जे सहकार्य केलं. आमचा पहिला इंटरव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्हाला पण थँक्यू सो मच. तुम्ही इथपर्यंत आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्या, सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तुला पण तू टाइम दिल्याबद्दल. चला, थँक्यू. आणि आपण पुन्हा एकदा भेटूच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.